आता मूलभूत अधिकारांच्या संदर्भाने कायदा या शब्दाची काय व्याख्या दिलेली आहे राज्यघटनेमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. खरं तर कायदा या शब्दाची व्याख्या देण्याची काय गरज आहे राज्यघटनेमध्ये? कायदा म्हणजे काय आपल्याला माहीतच असतं. पण ही याच्यासाठी दिलेली आहे की राज्यघटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की कलम क्रमांक 13 मध्ये की मूलभूत अधिकारांशी विसंगत असलेले म्हणजे मूलभूत अधिकारांशी इनकन्सिस्टंट असलेले, विसंगत असलेले अथवा त्यांचं न्यूनीकरण करणारे म्हणजे त्यांचा संकोच करणारे, त्यांच्यावर निर्बंध आणणारे कायदे जर असतील तर ते कायदे अशा विसंगतीच्या व्याप्तीनुसार शून्यवत असतील म्हणजे वाईड असतील. म्हणजे असे कायदे अस्तित्वातच नाही असं समजलं जाईल. म्हणजे जसे कायदे केले गेले तर ते रद्दबातल ठरवले जातील असं म्हटलेलं आहे. मग कशाला कायदा म्हणायचं? उद्या उठून काही जण म्हणतील की आम्ही एक ऑर्डर काढली आणि त्या ऑर्डरने म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने एक ऑर्डर काढली आणि त्या ऑर्डरने मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं आणि तो अधिकारी म्हणेल की ही तर ऑर्डर आहे, हा कायदा नाहीच आहे. आणि घटनेमध्ये काय म्हटलेलं आहे की कायदा असेल तर, मग हा तर कायदा नाहीये, मग याला लागू होणार नाही असं म्हणू शकतात. म्हणून असे काही वादविवाद उद्भवू नयेत म्हणून राज्यघटनेमध्येच कायदा या शब्दाची व्याख्या दिलेली आहे आणि ती अतिशय व्यापक दिलेली आहे. काय दिलेली आहे बघा, इथेच दिलेली आहे की कायदा याच्यामध्ये कशाचा समावेश होईल? भारताच्या राज्यक्षेत्रात या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे. ओके, भारताच्या राज्यक्षेत्रात लगतच्या याच्यापूर्वी अस्तित्वात राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्याच्या आधी अस्तित्वात असणारे कायदे आणि जे आता कंटिन्यू आहेत. ओके, राईट. बघा, मग अंमलात असणारे कायदे याच्यामध्ये काय की भारताच्या राज्यक्षेत्रातील विधानमंडळाने किंवा अन्य सक्षम प्राधिकाराने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेल्या व निरसित न झालेल्या, म्हणजे थोडक्यात काय याच्यात असं केलेलं आहे की स्वातंत्र्यापूर्वी जे कायदे होते आणि ते कायदे रद्दबातल नाही केले गेलेले आहेत स्वातंत्र्यानंतर सुद्धा, असे जे अंमलात असलेले कायदे आहेत सध्या त्यांचं जे अस्तित्वात असलेले कायदे आहेत त्यांचा समावेश होईल. ओके, राईट. त्याच्यानंतर कायदा याच्यामध्ये भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्या इतकाच प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश, बघा त्यांनी काय केलेलं आहे की अध्यादेश म्हणजे काय, ऑर्डिनन्स, आदेश म्हणजे ऑर्डर, उपविधी, नियम, विनियम, अधिसूचना, रूढी किंवा परिपाठ किंवा परंपरा. बघा म्हणजे किती काळजी घेतलेली घटनाकारांनी की तो कायदा असेल नॉर्मल किंवा तो अध्यादेश असेल किंवा तो आदेश असेल किंवा तो रूल असेल, नियम असेल, उपविधी असेल, बायला असेल, विनियम असेल, अधिसूचना असेल म्हणजे नोटिफिकेशन, रूढी किंवा परिपाठ म्हणजे परंपरा, रूढी वगैरे असेल म्हणजे रूढी किंवा परंपरा की ज्यांचं काटेकोरपणे पालन केलं जातं, जे समाज पाळतात, अशा रूढी परंपरांना सुद्धा कायद्याच्या कक्षेत आणलेलं आहे. म्हणजे अशी एखादी रूढी असेल, अशी एखादी परंपरा असेल, अशी एखादी कस्टम असेल, असा एखादा परिपाठ असेल की जो मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल तर अशी रूढी परंपरा सुद्धा कायद्याच्या व्याख्येमध्ये येईल. आणि ती रूढी परंपरा जर मूलभूत अधिकारांचा संकोच करत असेल, मूलभूत अधिकारांची विसंगत असेल तर तिला सुद्धा घटनाबाह्य ठरवण्याचा, रद्दबातल ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना राहील किंवा ते राज्यघटनेनुसार ती शून्यवत होईल अशी रूढी किंवा परंपरा. विचार करा, कारण काय होतं की आपल्या समाजामध्ये आणि इव्हन सर्व जगामध्ये वेगवेगळ्या समाजांमध्ये काही रूढ परंपरा अशा असतात की त्यांचे जरी कायदे नसले पण कायद्या इतकेच ते पाळले जातात. म्हणजे कधी काळी सती, आता सतीचा कोणी कायदा केलेला होता का पूर्वी? नाही. म्हणजे सती जायला पाहिजे, पतीच्या मृत्यूनंतर पतीसोबत सती जायला पाहिजे असा कुठे कायदा होता का? नाही. पण ती इतकी रूढी सारखं धार्मिक याच्याने ती रूढी इतकी बिंबवली गेली होती समाजाच्या डोक्यामध्ये
इतके समाजाचे डोके नासवून टाकलेले होते की कंपल्सरी ऑटोमॅटिक स्त्रिया जायच्याच. म्हणजे अशी रूढी सुद्धा तिला कायद्याचाच अधिकार झाला ना मग, की कंपल्सरी जावंच लागतंय जरी कायदा नसला तरी, म्हणजे कायदाच झाला तो. अशा रूढी परंपरा सुद्धा जर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असतील तर त्यांना कायदा मानलं जाईल. आणि त्या जर मूलभूत अधिकारांशी विसंगत असतील किंवा मूलभूत अधिकारांचा संकोच करत असतील, त्याच्यावर निर्बंध आणत असतील, त्याचं न्यूनीकरण करत असतील, तर त्या सुद्धा शून्यवत राहतील, त्यांना अस्तित्व राहणार नाही किंवा न्यायालय त्यांना अस्तित्वहीन म्हणून डिक्लेअर करू शकतील. ओके. सो त्याच्यामध्ये संसद किंवा राज्य विधिमंडळाने केलेले कायमस्वरूपीचे कायदे, अध्यादेश, नंतर आदेश, नियम, नोटिफिकेशन, बायलॉज वगैरे वगैरे ते आपण सगळं बघितलं. ओके. आणि काही परंपरा किंवा चालीरीती या सुद्धा. राईट. ओके. आता आता एक महत्वाची गोष्ट इथे अशी आहे जी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट, म्हणजे याच्यात जे म्हटलेलं आहे की बाबा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारा कायदा असेल तर तो रद्दबातल ठरेल, या तरतुदींना या अनुच्छेदाला कोणतीही गोष्ट अनुच्छेद 368 अन्वये केलेल्या संविधानाच्या सुधारणेला लागू असणार नाही. याचा अर्थ काय? कलम 368 मध्ये आपल्याला माहिती आहे की घटनादुरुस्तीची पद्धत दिलेली आहे. म्हणजे कलम 368 नुसार घटना दुरुस्ती जी राहील तिला कायदा मानलं जाणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय की कलम 368 ची प्रोसेस फॉलो करून जर घटना दुरुस्ती केली आणि घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारी एखादी तरतूद टाकली, मूलभूत अधिकारांचा संकोच करणारी एखादी तरतूद टाकली, तर ती रद्दबातल होणार नाही. याचा अर्थ काय? घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत अधिकारांचा संकोच करता येऊ शकतो असा याचा अर्थ झाला. मग त्याचा निकाल शेवटी कशामध्ये लागला? या गोष्टीचा निकाल लागला की तो म्हणजे केशवानंद भारती केसमध्ये 1973 चा खटला. त्यामध्ये केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मूलभूत अधिकार हे घटनेच्या मूलभूत साच्याचा, मूलभूत संरचनेचा भाग आहे आणि मूलभूत संरचनेच्या भागामध्ये घटना दुरुस्तीने सुद्धा बदल करता येणार नाही. आणि म्हणून मग याच्यातनं बेसिकली जरी हा भाग अजून सुद्धा जरी असला राज्यघटनेमध्ये तरी सुद्धा केशवानंद भारतीच्या केसमुळे जर एखाद्या सरकारने घटना दुरुस्ती करून मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करायचं ठरवलं, संकोच करायचं ठरवलं, तर ते सुद्धा मूलभूत साच्याला धक्का बसत असल्यामुळे ती घटना दुरुस्ती सुद्धा रद्दबातल ठरेल. ओके. राईट. सो केशवानंद भारती केस. आता कलम क्रमांक 13 न्यायालयीन पुनर्विलोकन, म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजे एखादी गोष्ट ज्युडिशियरीने म्हणजे न्यायालयांनी रद्दबातल ठरवणे. ओके. ज्युडिशियल रिव्ह्यू. कलम 13 काय आहे बघा. कलम 13 मध्ये जे आपण बघितलं, कलम 13 काय म्हणतं की मूलभूत अधिकारांशी विसंगत असणारा किंवा त्याचं न्यूनीकरण करणारा कायदा हा शून्यवत राहील. हे इथे कुठे असं म्हटलेलं नाही की ते न्यायालय ठरवेल. इथे नाही म्हटलेलं, डायरेक्ट म्हटलेलं आहे की तो कायदा शून्यवत ठरेल. पण तो कायदा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारा किंवा मूलभूत अधिकारांशी विसंगत आहे हे नॉर्मली कोण ठरवतं? जेव्हा न्यायालयामध्ये केस जाते न्यायालय ठरवतं. म्हणजे थोडक्यात काय, अप्रत्यक्षपणे कलम क्रमांक 13 हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचंच कलम आहे. 13 मध्ये जरी डायरेक्ट म्हटलं नसतं की न्यायालय त्याला रद्दबातल ठरवतील, तो रद्दबातल होईल असं म्हटलंय फक्त. पण तो रद्दबातल ठरवण्याचा मूलभूत अधिकारांचं त्याच्यामुळे उल्लंघन होतंय का नाही वगैरे हे शेवटी न्यायालय ठरवत असतं. म्हणजे थोडक्यात काय की कलम 13 मध्ये अप्रत्यक्षपणे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. कलम 226 नुसार उच्च न्यायालय आणि कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय. ओके. राईट.
आणि मोर इम्पॉर्टंटली हे डायरेक्ट राज्यघटनेमध्येच घटनाकारांनी देऊन टाकलेलं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता राज्य या शब्दाचा पण अर्थ देण्यात आलेला आहे. किंबहुना कलम क्रमांक 12 जे आहे, पहिलंच कलम आहे ते राज्य आहे. कारण राज्य या शब्दाची व्याख्या का दिलेली आहे, याच्याकरता दिलेली आहे की अनेक ठिकाणी राज्याने निर्बंध लादू नये, राज्याने विसंगत कायदे केले तर वगैरे वगैरे, अनेक ठिकाणी राज्याने मूलभूत अधिकारांवर गदा आणली तर, असे उल्लेख आहे. मग राज्य म्हणजे काय, त्याची डेफिनेशन दिली आहे कलम 12 मध्ये. काय दिलेली आहे, भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन आणि विधिमंडळ. म्हणजे बघा, केंद्र सरकार, संसद म्हणजे लोकसभा राज्यसभा, प्रत्येक राज्याचं सरकार, प्रत्येक राज्याचं विधानमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद असेल तर विधान परिषद, नंतर राज्य क्षेत्रातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे की ज्याच्यामध्ये मग ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, इतर वेगवेगळे जे कॉर्पोरेशन्स असतात वगैरे वगैरे, सगळ्यांचा समावेश होतो. ओके, सो भारताचं सरकार, संसद, राज्यांचं सरकार, राज्यांचं विधिमंडळ, ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे या सगळ्या पंचायत समिती वगैरे वगैरे, नंतर या नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा बोर्ड, शहर सुधार प्रन्यास ते असतात ना, जसं NIT, नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, अमुक इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट वगैरे, ते सगळा, इतर सर्व वैधानिक किंवा वैधानिक सोडून इतर अवैधानिक किंवा वैधानिकेतर प्राधिकारी जसं LIC, ONGC, सेल वगैरे वगैरे. अशा प्रकारे राज्य शब्दाची व्याख्या करताना ती जास्तीत जास्त व्यापक असावी म्हणून काय केलेलं आहे बघा, की यांचा समावेश आहे या डेफिनेशनला. अशी जी डेफिनेशन असते ना, अशी जी व्याख्या असते ना, की ज्याच्यात असं म्हटलेलं असतं की राज्य या शब्दात यांचा समावेश आहे, याला म्हणतात इन्क्लुझिव्ह डेफिनेशन. इन्क्लुझिव्ह डेफिनेशन म्हणजे काय, म्हणजे असं असतं बघा, फार फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा की राज्य या शब्दाच्या व्याख्येत यांचा समावेश आहे म्हणजे हे सोडून अजून काही गोष्टींचाही समावेश होऊ शकतो. यांचा समावेश आहेच, यांचा समावेश आहेच, मात्र हे सोडून इतरांचाही समावेश होऊ शकतो, याला इन्क्लुझिव्ह डेफिनेशन म्हणतात. म्हणजे काय केलंय घटनाकारांनी की याच्यात तर सगळ्यांचा समावेश केलेलाच आहे, पण सांगताना काय सांगितलं की यांचा समावेश आहे. जर तशी जी इन्क्लुझिव्ह डेफिनेशन नसते ना, ती कशी असते की राज्य या शब्दात वगैरे 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 वगैरे, राज्य या शब्दाचा अर्थ अमुक 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 आहे असं लिहिलेलं असतं. तर आहे म्हणजे फक्त हेच इथे दिलेले, आणि समावेश आहे म्हणजे यांचा समावेश आहे हे आम्ही लिहून देतोय याच्यामध्ये, पण याच्या व्यतिरिक्त काही गोष्टींचा समावेश होऊ शकतो, याला इन्क्लुझिव्ह डेफिनेशन म्हणतात. म्हणजे काय केलंय घटनाकारांनी, एकतर इथेच भरपूर सगळ्या गोष्टींचा उल्लेख करून टाकलेला आहे आणि प्लस याला ओपन ठेवलेला आहे की न्यायालय याच्यात आणखी काही गोष्टींचा समावेश करू शकतात राज्य या शब्दाच्या डेफिनेशनमध्ये. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता पुढच्या याच्यावर जाऊ आपण. समानतेचा अधिकार. समानतेच्या अधिकाराचं मूळ कलम असं आहे, राज्य. आता इथे राज्य म्हणजे स्टेट, महाराष्ट्र, कर्नाटक या अर्थाने राज्य नाही. राज्य म्हणजे राज्य संस्था, राज्य व्यवस्था. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही, म्हणजेच देईल. काय, कायद्यापुढे समानता, याला म्हणतात इक्वॅलिटी बिफोर लॉ इंग्लिशमध्ये, आणि कायद्याचे समान संरक्षण याला म्हणतात इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. दोन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या की समानतेचा जो अधिकार आहे कलम 14 मध्ये, याच्यात दोन गोष्टींचा समावेश होतो. कायद्यापुढे समानता म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ, आणि कायद्याचे समान संरक्षण म्हणजे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. ओके, सो इथे काय म्हणलंय की कोणत्याही व्यक्तीस, इथे सिटीजन म्हटलेलं आहे का, नागरिक म्हटलेलं आहे का, नाही, व्यक्ती.
म्हणजे याचा अर्थ काय की हा जो मूलभूत अधिकार आहे हा परकीय नागरिकांना सुद्धा अवेलेबल आहे, कारण इथे फक्त व्यक्ती असा उल्लेख आहे, नागरिक असा उल्लेख नाही. म्हणजे तो भारताचा नागरिक असेल त्याला पण हा अधिकार अवेलेबल आहे. जो नागरिक नसेल, परकीय नागरिक असेल, म्हणजे समजा एखादी टुरिस्ट भारतामध्ये एखादी मुलगी आलेली असेल, तिला जर कायद्यापुढे समानता दिली गेली नाही तर तो सुद्धा तिच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे, त्याच्या विरुद्ध ती न्यायालयात जाऊ शकते, जरी परकीय असली तरी सुद्धा, कारण व्यक्ती या शब्दाचा उल्लेख आहे. ओके ओके आता व्यक्ती या शब्दात कायदेशीर व्यक्ती यांचा सुद्धा समावेश होतो. याला लीगल पर्सन असं म्हणतात. ओके, उदाहरणार्थ कंपन्या, नोंदणीकृत सोसायट्या, वैधानिक मंडळ, निगम, कॉर्पोरेशन यांना सुद्धा व्यक्ती मानलं जातं. ओके, सो याला आर्टिफिशियल हे म्हणतात, लीगल एंटिटी. ठीक आहे, या दोन संकल्पना आपण बघितल्या. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, ही संकल्पना आहे कायद्यासमोरची समानता, ही संकल्पना आहे ब्रिटिश कॉमन लॉ मधली, ब्रिटिश सामान्य कायद्यामधली. पक्क लक्षात ठेवा, कायद्यासमोरील समानता किंवा कायद्यापुढील समानता ही कन्सेप्ट आहे ब्रिटिश कॉमन लॉ, ब्रिटिश सामान्य कायदा. ओके, आणि जी दुसरी आहे कायद्याचे समान संरक्षण, ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आहे अमेरिकन राज्यघटनेतली 14वी दुरुस्ती. अमेरिकन राज्यघटनेमध्ये एक महत्वाची दुरुस्ती केली गेली होती, 14वी दुरुस्ती, त्याच्यातनं घेतलेली आहे ही दुसरी कन्सेप्ट. कोणती? कायद्याचे समान संरक्षण. ठीक आहे, आता या संकल्पनेमध्ये कशाचा समावेश होतो? कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला किंवा व्यक्तीसमोर कुठलेही विशेषाधिकार असणार नाहीत, म्हणजे सगळे समान राहतील कायद्यासमोर. कोणतीही व्यक्ती, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, कोणत्याही आर्थिक स्तराची असो, म्हणजे गरीब किंवा श्रीमंत, अधिकारी असो, खाजगी व्यक्ती असो, सामाजिक दृष्ट्या उच्च स्तराची असो की खालच्या स्तराची असो, ही कायद्याच्या पलीकडे असणार नाही आणि प्रत्येक जण कायद्याच्या याच्यातच असेल. सर्व व्यक्तींना सर्वसामान्य कायदा हा सर्वसामान्यपणे लागू होईल आणि सर्वसामान्य न्यायालयांद्वारे त्याची अंमलबजावणी प्रत्येक व्यक्तीसाठी केली जाईल. पूर्वी बघा, इंग्रज असताना इंग्रजांविरुद्धचे खटले गोऱ्या जज समोर चालायचे आणि भारतीयांचे खटले मात्र नॉर्मल कोर्टमध्ये चालायचे. इंग्रजांची शिक्षा वेगळी असायची, भारतीयांना दिली जाणारी त्याच गुन्ह्यासाठी दिली जाणारी शिक्षा वेगळी असायची. आता तसं नसणार आहे. सर्वसामान्य कायदा सर्वसामान्य व्यक्तीसाठी सर्वसामान्य न्यायालयासमोर समान पद्धतीने चालेल. ओके, कायद्याचे समान संरक्षण ही जी संकल्पना आहे ही सर्वसामान्यपणे आणि अप्रत्यक्षपणे समानताच्या अधिकारातच आहे, पण ती अमेरिकन राज्यघटनेतल्या 14व्या दुरुस्तीने आलेली आहे. तिच्यामध्ये कशाचा समावेश होतो की कायद्याद्वारे दिले जाणारे विशेष अधिकार किंवा कायद्याद्वारे लादणारी बंधने ही या दोन्ही बाबतीत समान परिस्थितीत असणाऱ्या व्यक्तींना समान पद्धतीने वागवले जाईल. बघा, कायद्याद्वारे कधी कधी काही व्यक्तींना किंवा व्यक्तिसमूहांना विशेष वागणूक दिली जाऊ शकते, काहींच्यावर विशेष निर्बंध लादले जाऊ शकतात. म्हणजे विशेष वागणूक, समजा तो व्हॅलिड कायदा आहे आणि विशेष वागणूक देणारा कायदा आहे, तर त्या सिच्युएशन मधल्या सगळ्या जणांना ती विशेष वागणूक दिली जाईल. आणि काही निर्बंध असतील तर त्या परिस्थितीत असणाऱ्या सगळ्यांवर ते समानपणे निर्बंध लादले जातील, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, एखादा गुन्हा जर दोन व्यक्तींनी सारख्याच पद्धतीने सारख्याच परिस्थितीमध्ये केला असेल तर दोन्ही व्यक्तींना समान शिक्षा मिळेल. म्हणजे बघा, पूर्वी असं व्हायचं की ज्यावेळी भारतामध्ये जातीभेद वगैरे होते आणि खूप होते, तर एखाद्या व्यक्तीने चोरी केली तर त्या व्यक्तीला अशी शिक्षा दिली जायची किंवा अशा शिक्षेचा उल्लेख होता की ज्या हाताने चोरी केली त्या हाताच्या शर्टाची बाही कापली जाईल, शर्टाची बाही. ओके, आणि मात्र तीच व्यक्ती दुसऱ्या कुठल्या याच्यातली असेल तर तिला अशी शिक्षा दिली जाईल की तिचा तो हात कापला जाईल. म्हणजे गुन्हा एकच, चोरी. एकाला शिक्षा की ज्या हाताने चोरी केली त्याच्या शर्टाची बाही कापली जाईल, दुसऱ्याला शिक्षा की त्याचा हात कापला जाईल. समान परिस्थितीमध्ये समान गुन्हा असताना वेगवेगळ्या शिक्षा, असं चालणार नाही. ओके, हीच आहे कायद्याचे समान संरक्षण. समान पद्धतीने समान परिस्थितीत असणाऱ्यांना समान कायदा समान पद्धतीने लावला जाईल. समान लोकांना समान परिस्थितीत समान पद्धतीने वागणूक दिली जाईल.
ओके, ठीक आहे. आता बघा, याच्यातली जी कायद्यासमोरील समानता ही एक नकारात्मक म्हणजे विशिष्ट कृतींना प्रतिबंध घालणारी अशी संकल्पना आहे. कुठली? इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोरील समानता. मात्र कायद्याचे समान संरक्षण ही सकारात्मक म्हणजे संरक्षण देऊ. बघा, कायद्यासमोरील समानता याच्यामध्ये आपण काय म्हणतो की कोणाच्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही. तो ही नकारात्मक आहे, म्हणजे समानताच देते पण नकारात्मक पद्धतीने समानता देते, बरोबर. आणि कायद्याचे समान संरक्षण मध्ये काय आहे की समान परिस्थितीतल्या लोकांना कायद्याचे समान संरक्षण मिळेल. तो मिळेल, काहीतरी मिळेल, हे पॉझिटिव्ह आहे. सो कायद्यापुढील समानता ही निगेटिव्ह आहे, कन्सेप्ट निगेटिव्ह पद्धतीने मूलभूत अधिकार देणारी, आणि कायद्याचे समान संरक्षण ही पॉझिटिव्ह पद्धतीची संकल्पना आहे आणि ती पण समानतेचाच अधिकार देते. ओके, राईट, ठीक आहे. आता वाजवी वर्गीकरण. आता मग काही वेळा काय होतं की काही समाज, काही व्यक्ती समूह हे काही कारणाने त्यांना विशेष वागणूक देण्याची गरज असते. म्हणजे उदाहरणार्थ, जे सुरुवातीला आरक्षण दिले गेले होते त्यावेळी त्या जाती जमाती या खरोखर मागासलेल्या होत्या आणि त्यांना आरक्षणाची गरज होती. किंवा स्त्रिया असतात, स्त्रियांना काही विशिष्ट कारणाने विशिष्ट खास वागणूक देणं गरजेचं असतं. समजा मॅटर्नल लिव्ह आहे की ते स्त्रियांना देणं गरजेचं असतं, प्रसूती रजा, कारण ते विशेष परिस्थितीत आहेत. बालकं आहेत, छोटी बालकं, त्यांना काही विशेष ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं कारण ते वीक असतात. म्हणजे वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या लोकांमध्ये काही वेळा भेदभाव करणं गरजेचं असतं. त्याला म्हणतात वाजवी वर्गीकरण. म्हणजे वर्गीकरण असं केलं की स्त्री पुरुष, की स्त्रियांना प्रसूती रजा मिळेल, पुरुषांना पण आता अलीकडे सुरू झाली पण ती कमी आहे, 15 दिवस आहे. स्त्रियांना मात्र कितीतरी महिने असते, ते मला आता आठवत नाही. सो हे वर्गीकरण झालं कशाच्या आधारावर? लिंगाच्या आधारावर. बालकं आणि ॲडल्ट, बालकांना विशेष संरक्षण किंवा विशेष त्यांना हे बघा, जो पॉक्सो कायदा आहे बघा, तर पॉक्सो कायदा अत्यंत कडक आहे. कारण काय की बालकाच्या मेंटॅलिटीचा प्रश्न आहे. सो इथे काय वर्गीकरण केलं आहे की बालकांच्या बाबतीत एखादा सेक्शुअल ऑफेन्स, लैंगिक गुन्हा हा थोडा वेगळ्या प्रकारचा, त्याला वेगळ्या प्रकारच्या शिक्षा, वेगळ्या प्रकारचं प्रोसेस दिलेली आहे. आणि ॲडल्ट म्हणजे प्रौढाच्या बाबतीत होणारं लैंगिक शोषण, त्याला थोडी वेगळी. म्हणजे इथे वर्गीकरण कशाच्या बेसिसवर केलेलं आहे? वयाच्या बेसिसवर केलेलं आहे. अशा वर्गीकरणाला वाजवी वर्गीकरण असं म्हणतात. ठीक आहे, वाजवी वर्गीकरण. याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिझनेबल क्लासिफिकेशन. म्हणजे ते असं काही पूर्वी कसं असायचं की जमीनदाराला क्लासिफिकेशन, जमीनदाराला वेगळा कायदा, गरिबाला वेगळा कायदा, म्हणजे काही बेसिस असायचं, अवाजवी असायचं ते. इथे काय वाजवी, रिझनेबल क्लासिफिकेशन. ओके, सो राईट. तो हा जो आहे अशा पद्धतीने की अहितकारक गोष्टींच्या निर्मूलनासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना किंवा व्यक्तिसमूहांना वेगवेगळ्या पद्धतीने वागणं आवश्यक असतं आणि त्यामुळे रिझनेबल क्लासिफिकेशन हे करता येऊ शकतं. त्याच्या संदर्भात आपण ज्यावेळी पुढचं कलम बघू त्याच्यामध्ये येईलच, त्यावेळी आपण त्याचा डिटेल उहापोह करू की कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफिकेशन करून त्यांना वेगळी वागणूक देता येऊ शकते आणि त्याच्याने समानतेच्या अधिकाराचा भंग होत नाही. राईट, ओके. हे आपण कलम क्रमांक 14 बघितलं. पुढचे पण कलम जे आहेत, पुढची काही कलम ही समानतेच्या अधिकाराची आहेत, पण अजून डिटेल आहे, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.